खिल्लार जातीची ही देशी गाय आहे. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात हिचा वावर बऱ्यापैकी आढळतो. दुष्काळाच्या छायेमध्ये, दुष्काळाच्या याच्यामध्ये तग धरण्याची क्षमता ह्या गायीमध्ये जास्त असते. पंचगव्य जे आपण म्हणतो, तूप, दही, गोमूत्र, शेण, हे जे आहे हे पंचगव्य ह्या गायीपासून जे भेटतं ते अतिशय उपयोगी असतं. ह्या गायीमध्ये A2 असतं, B12 असतं, विटॅमिन A, D, E गायीपासून भेटतं. साधारणतः भारतीय संस्कृतीमध्ये देशी गायीचं महत्त्व खूप आहे. ग्रंथामध्ये देखील त्याचा उल्लेख आढळतो. तुम्हाला माहीत असेल, सेंद्रिय शेती असो किंवा बाकीच्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आज वाढत आहेत त्यासाठी भारतीय गाई उत्तम मानली जाते. ह्याच्यामध्ये ही कंदारी गाई वगैरे नांदेड साईडला आढळतात आणि ही जी आहे ही खिल्लार गाई आहे. ही खिल्लार गाई साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळते. ह्या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाई दुष्काळातून तग धरून आलेल्या असतात, त्यामुळे ह्या आजाराला सहसा बळी पडत नाहीत. ह्यांच्या शेणापासून जे स्टेप्टोकॉकस जे बॅक्टेरिया वगैरे भेटतात, स्टेफिलोकॉकस वगैरे, त्या बॅक्टेरियाचा उपयोग आपल्या हेल्थसाठी खूप महत्त्वपूर्ण होतो. तसेच ह्यांच्या शेणापासून जी जमीन आहे ती सुपीक बनते. सेंद्रिय शेती करताना जे आपण गोमूत्र आणि जे शेण जे वापरतो ते वेगळ्या वनस्पतीतील रोगावर प्रभावी औषध म्हणून काम करत असतं. त्यानंतर काही संशोधनामध्ये असं देखील समोर आलेलं आहे, कॅन्सरच्या ज्या सेल आहेत त्या कॅन्सरच्या सेल मारण्यास देशी गाईचं गोमूत्र हे अतिशय प्रभावी देखील आहे असं मानलं जातं. भारताची जी संस्था जी काम करते, भारतीय आयुर्वेद संस्था, या आयुर्वेद संस्थेने गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि शासन देखील शासनाच्या स्तरावर वेगवेगळे प्रोजेक्ट राबवत आहे. यातील अडचणी ह्या आहेत, देशी गायी सांभाळण्यासाठी खर्च हा कमी असतो, मात्र त्यांच्यापासून जे उत्पादन आहे ते उत्पादन खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात असतो. अशा वेळी शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करणं हे खूप आवश्यक असतं. तुम्हाला आणखीन देशी गाईचं जे दूध आहे ते शहरामध्ये 70 ते 100 रुपये प्रति लिटर जातं आणि जे तूप आहे ते 2500 ते 3000 रुपये किलो जातं. दूध जे आहे ते पचायला हलकं असतं आणि दुधामध्ये जे कंटेंट असतात ना, आपल्या शरीराला जेवढे आवश्यक कंटेंट आहे ते सगळे कंटेंट ह्या गाईपासून भेटतात. तुम्हाला गाईविषयी काय वाटतं? गाईच्या महत्त्वाविषयी काय वाटतं? कमेंटमध्ये व्यक्त करा.